पंधरा मार्च पासून काम सुरू होणार. 2 दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि 17 मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार. त्यामध्ये जसा पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले, पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोव्हेशन करणार. कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारमध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही. 5 वाजे सकाळी 5 वाजेपासून 11 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी. आमच्या असा एक नियोजन आहे की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण काम झालं पाहिजे. मेन आमची काळजी होती मूर्तीबद्दल. ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार. ते कॅमेरावरून आम्ही फीड बाहेर स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धाळू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल. आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळ उडणार त्यासाठी आम्ही व्हॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुखदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे. तर अशा प्रकारचे नियोजन आहे. आमची पूर्ण प्रयत्न आहे की 1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे. दर्शन बंद तुमच्या 5 नाही, मी वेळ सांगून देतो. 5 वाजेपासून सकाळी 5 वाजेपासून पावणे 11 वाजेपर्यंत मुखदर्शन चालू राहील आणि 15 मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल. जिथून आहे तिथूनच ना, जिथे आता जे जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने गर्भगृहाचं